नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमेटिक्स चॅप्टर नंबर 2 आणि लेक्चर नंबर आहे आजचा 13। आणि आपला टॉपिक सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स। अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक सुरू आहे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स। तर याच्या आधीचे जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये मी ऍडजॉइंट ऑफ लेक्चरचे 2 ते 3 प्रॉब्लेम घेतले होते। थर्ड ऑर्डरचं एक प्रॉब्लेम घेतलं होतं आणि 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क दिले होते। तर ज्या विद्यार्थ्यांनी होमवर्क आले नसतील त्यांच्यासाठी एक वेळा मी पुन्हा ते होमवर्कचे प्रॉब्लेम घेणार आहे। तर सुरू करूया प्रॉब्लेम। जे मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम होमवर्क दिले होते त्यामधलं पहिलं प्रॉब्लेम म्हणजे की प्रॉब्लेम नंबर 6। बघा प्रॉब्लेम नंबर 6 असं होतं, फाइंड ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए, फाइंड ऍडजॉइंट of matrix A. If A is equal to, आपल्याला या A नावाचा मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट करायचा आहे आणि A इज इक्वल टू दिलेला आहे 2 -1 -3 3 -4 -2 5 2 4। तर विद्यार्थी मित्रांनो ऍडजॉइंट सॉल्व्ह करण्यासाठी किती स्टेप्स आहेत? टोटल 3 स्टेप्स आहेत। तर सर्वात पहिली स्टेप नंबर फर्स्ट लिहा। स्टेप नंबर फर्स्ट आपली अशी आहे, आपल्याला काढायला लागतात एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर। एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर पहिल्या स्टेप मध्ये। तर याच्यामध्ये बघा एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर। आता हा आहे 3x3 चा, किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 3x3 चा। तर इथे येणार आहे A11 A12 A13 11 12 13, त्यानंतर 21 22 23, त्याच्यानंतर 31 32 33 असे तुम्हाला एलिमेंट्स लिहायला लागतात मायनर अँड कोफॅक्टरचे। 11 12 13 21 22 23 आणि 31 32 33। त्यानंतर इथं मायनस लिहायला लागतात। मायनसचा फॉर्म्युला आपल्यापाशी सर्वात पहिले लिहायचा प्लस, नंतर लिहायचा मायनस, नंतर लिहायचा प्लस, नंतर लिहायचा मायनस, नंतर लिहायचा प्लस, नेक्स्ट मध्ये लिहायचा मायनस, मग डबल प्लस, नंतर मायनस, नंतर प्लस। म्हणजे प्लस पासून विद्यार्थी मित्रांनो सुरू करायचं, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस। आता इथं 11 आहे, 11 चा अर्थ होते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून। आता आपला मॅट्रिसेस काय आहे बघा, मॅट्रिसेस आहे आपला 2 -1 -3 3 -4 -2 5 2 4। इथं लिहितो मॅट्रिसेस दिलेला आहे आपल्याला 2 -1 -3 3 -4 -2 5 2 4 5 2 4। हे असतात रो, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो। इथं असते कॉलम, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम। आता इथं काय 11 चा अर्थ काय होते? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा। हा फर्स्ट रो सोडून दिला आणि हा फर्स्ट कॉलम सोडून दिला 11 च्या वेळेस। आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर आपण सोडून दिला तर काय राहणार आहे? -4 -2
2 4 -4 -2 2 4 ती इथं लिहायचं -4 -2 2 4 याचा काढायचा डिटर्मिनंट. त्यानंतर 12 चा अर्थ होते फर्स्ट रो सेकंड कॉलम. तर फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो तर सोडून दिलाच आपण. आता सेकंड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला तर काय राहिलं 3 -2 5 4. फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 -2 5 4. 3 -2 5 4. त्याच्यानंतर 13 चा अर्थ काय होते फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. आता थर्ड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम सोडला तर काय राहिलं बघा 3 -4 5 2. 3 -4 5 2. ओके. त्याच्यानंतर 21 चा अर्थ काय होते बघा 21 चा अर्थ होते सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे सेकंड रो सोडून द्या. पहिले रो नंतर फर्स्ट कॉलम सोडून द्या. सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला तर काय राहिलं -1 -3 -1 -3 2 4. -1 -3 2 4. त्यानंतर आहे 22 चा अर्थ होते विद्यार्थी मित्रांनो सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. म्हणजे आपण सेकंड रो सोडून दिला सेकंड कॉलम सोडून देऊ. मग काय राहिलं 2 -3 5 4. 2 -3 5 4. त्यानंतर 23 सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्या. सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो सोडला आणि थर्ड कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं आपल्याकडे राहिलं 2 -1 5 2. 2 -1 5 2. त्याच्यानंतर आहे 31 चा अर्थ होते थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. पहिले रो सोडायचा नंतर कॉलम. थर्ड रो सोडला फर्स्ट कॉलम सोडून दिला. थर्ड रो फर्स्ट कॉलम. मग काय राहिलं -1 -3 -4 -2. त्यानंतर 32 थर्ड रो सेकंड कॉलम सोडून द्या. थर्ड रो सेकंड कॉलम. थर्ड रो सोडून दिला सेकंड कॉलम सोडून दिला. 2 -3 3 -2. बघा 2 -3 3 -2 राहिलं. त्यानंतर आलं 33 चा अर्थ होते थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्या. थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्या. आता थर्ड रो थर्ड कॉलम सोडला तर इथं किती राहिलं इथं राहिलं 2 -1 3 -4. 2 -1 3 -4. 2 -1 3 -4 झालं. काय केलं आपण सर्वात पहिले 11 ला काय घेतलं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडला राहिलं -4 -2 2 4. 12 ला फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला. 13 ला फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडला. 21 ला सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडला. 22 ला सेकंड रो सेकंड कॉलम सोडला. 23 ला सेकंड रो थर्ड कॉलम सोडला. 31 ला थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडला. 32 ला थर्ड रो सेकंड कॉलम सोडला. 33 ला थर्ड रो थर्ड कॉलम सोडला. आता याचं आपल्याला करायचं कॅल्क्युलेशन. या मॅट्रिक्सचं काम झालं. हा कट करून टाकू. हा करून टाकू कट.
तर इथं बघा मल्टिप्लाय, याचा मल्टिप्लाय -4 इंटू 4, -4 इंटू 4 किती होते -16, मला साइन मायनस, आणि -2 इंटू 2 येते -4. बघा क्रॉस मल्टिप्लाय करावं लागते. -4 इंटू 4 किती येते -16, मला साइन त्याचा मायनस, आणि -2 इंटू 4 किती येते -4, इथे लिहिसाल -4. त्यानंतर हा -16 आहे, हा मायनस मायनस काय होते +4, -16 + 4 किती येते -12, किती येते -12. त्याच्यानंतर इथं मायनस साइन आहे, तिथे त्याला मायनस साइन, इथं करायचा क्रॉस मल्टिप्लाय. 3 इंटू 4 किती होते सांगा बरं, 3 इंटू 4 होते 12, मध्ये साइन मायनस, -2 इंटू 5 -10, इथं आलं -10. तर मायनस मायनस काय होते प्लस, मायनस मायनस +10. तर 12 मधून 10 गेले, किती राहिले मायनस मायनस प्लस झाला, तर 12 + 10 किती झाला 22, पण इथं मायनस साइन असल्यामुळे -22. बघा मायनस मायनस काय झालं प्लस, 12 + 10 22, आणि इथं मायनस साइन येतं -22, तर -22. प्लस साइन असलं तर काही टेन्शन नाही. इथे केला क्रॉस मल्टिप्लाय, 3 इंटू 2 किती होते 6, मला साइन मायनस, आणि याचा मल्टिप्लाय -4 इंटू 5 किती येते -20, तसं मायनस मायनस +20 होते, इथं -20 दिला. मग इथं बघा मायनस मायनस काय होते +20, 20 + 6 किती होते 26, इथं आलं 26. त्यानंतर याचा क्रॉस मल्टिप्लाय केला, -1, इथं मायनस साइन आहे म्हणून ब्रॅकेट, -1 इंटू 4 किती होते -4, मला साइन मायनस, आणि -3 इंटू 2 किती होते -6, इथे लिहिलं -6. मायनस मायनस काय होते प्लस, 6 - 4, 6 - 4 किती येते 2, पण मायनस साइन इथं कोणता साइन आहे मायनस, तर म्हणजे -2. बघा हे मायनस मायनस काय होते प्लस होते, तर -4 + 6 म्हणजे 2, आणि हा -2. त्यानंतर बघा इथं क्रॉस मल्टिप्लाय केला, 2 इंटू 4, 2 इंटू 4 किती येते 8, म्हणजे साइन मायनस, याचा मल्टिप्लाय -3 इंटू 5 -15, हा मायनस आणि हा मायनस काय होतो +15, 8 + 15 म्हणजे किती येणार आहे 23, इथं आलं 23. त्यानंतर इथं कोणतं साइन आहे मायनस, इथं घेतला मायनस, याचा मल्टिप्लाय 2 इंटू 2 किती येते 4, म्हणजे साइन मायनस, -1 इंटू 5 -5, मायनस आणि मायनस काय होते +5, 4 + 5 9, पण इथं कोणतं साइन आहे -9. त्यानंतर इथे क्रॉस मल्टिप्लाय केला, -1 इंटू -2 मायनस मायनस +2, म्हणजे साइन मायनस, -3 इंटू -4 मायनस मायनस +12, मग हा 12, आणि हा मायनस तर फॉर्म्युलाचा आहे, 2 - 12 किती येते -10. त्यानंतर मायनस साइन आहे तर ब्रॅकेट डबल, 2 इंटू -2, 2 इंटू -2 येते -4, मध्ये साइन मायनस, -3 इंटू 3 -9, मायनस मायनस +9, 9 - 4 5, पण कोणता 5 -5. आणि शेवटचा बघा 2 इंटू -4 -8, 2 इंटू -4 -8, मध्ये साइन मायनस, आणि -1 इंटू 3 -3, मायनस मायनस काय होते +3, -8 + 3 किती येते -5, किती येते -5. हे सर्वचे सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण कॅल्क्युलेशन केली. हे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लस केलेलं आहे आपण, सिंपल 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 कॅल्क्युलेशन. हे झाली आपली स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 स्टेप नंबर 3 तुला सोपी आहे, त्यात काही टेन्शन नाही. स्टेप नंबर 2 बघा, आपल्या काळाचा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ ए, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ ए. इथं आहे A11, A12, A13, 11 12 13, A21, A22, A23, 21 22 23, A31, 32, 33, 31 32 33. तर इथं हे व्हॅल्यू पुट करायचे, 11 12 13 किती आली
एक मिनिट, 11, 12, 13 किती आलेली आहे? -12, -22, 26, -12, -22, 26, -12, -22, -26, एक वेळा चेक करू द्या. -12, -22, 26, -22, 26. त्यानंतर 21, 22, 23 बघा किती आहे? -2, 23, -9, -2, 23, -9. त्यानंतर -10, -5, -5, -10, -5, -5. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, सिंपल व्हॅल्यू. त्यानंतर स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 आपली ऍडजॉइंट. ऍडजॉइंट ऑफ ए. फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे आता काय करसाल तुम्ही? फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम करसाल. हा बघा, फर्स्ट रो आहे. फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम म्हणजे -12, -22, 26. सेकंड रो आहे. सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम म्हणजे किती येणार? -2, 23, -9. थर्ड रो आहे -10, -5, -5, तर थर्ड कॉलम -10, -5, -5. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर अत्यंत सोपं असं प्रॉब्लेम होतं आणि याचं उत्तर फायनल आन्सर आलेलं आहे. सर्वात पहिल्याला -12, मग -2, -10, -22, 23, -5, 26, -9, -5. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेलं आहे. एका बरं हे ऍडजॉइंटचं मी खाली लिहितो. इथं खूप जास्त हे झालेलं आहे. एक वेळा एक -12, -2, -10, -23, -22, 23, -5, 26, -9, -5. इथं 22. हे इथं कट केलं, हे खाली लिहिलं. तर हे काय भेटलं आपल्याला? ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ए भेटला. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल. तसंच एक 7वा प्रॉब्लेम सुद्धा मी होमवर्क दिलं होतं. हे प्रॉब्लेम पण आपण सॉल्व्ह करूया. तर हे होमवर्कचं प्रॉब्लेम होतं पहिलं, त्याच्यामुळे मी हे एकच वेळा एक्सप्लेन केलेलं आहे, डबल काही एक्सप्लेन नाही करत. तर आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना लिहायचं आहे त्यांनी नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट काढायचा. हा, नंतर मग हे स्टेप नंबर फर्स्ट, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. स्टेप नंबर 3, adjoint इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. 3 स्टेप्स. आता होमवर्क नंबर घेणार आपण 7. तर 7 नंबरचा प्रॉब्लेम पण लक्ष द्या. प्रॉब्लेम आला होता फाइंड adjoint
फाइंड एडजॉइंट. इफ A is equal to, if A is equal to 132 minus 102 31 minus 1 31 minus 1. आता हे आपल्याला एक सॉल्व करायचं आहे ऍडजॉइंट मध्ये. सेम बिलकुल पहिली स्टेप घेऊ आपण. स्टेप नंबर 1. तर स्टेप नंबर 1 काय? एलिमेंट्स ऑफ मायनर and cofactor. Elements of minor and cofactor. इथं लिहावं लागेल A11 A11 A12 A21 सॉरी A13 11 12 13 11 12 13. नंतर लिहावं लागेल 21 22 23 A21 A22 A23 21 22 23. त्यानंतर लिहावं लागेल 31 32 33. पहिले काय 11 12 13 21 22 23 31 32 33. तर सर्वात पहिले प्लस मायनस साठी फॉर्म्युला, मग मायनस, मग प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि प्लस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता 11 चा अर्थ काय होते? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता हा मॅट्रिसेस पुन्हा लिहिला मी, पुन्हा लिहितो. मॅट्रिसेस होता आपला 1 3 2 -1 0 2 3 1 -1. फर्स्ट मॅट्रिसेसचे घेतले रो. इथं R1 R2 R3. इथं C1 C2 C3. R1 R2 R3 C1 C2 C3. इथं काय 11 चा अर्थ काय होते? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. हा फर्स्ट रो सोडला आणि हा फर्स्ट कॉलम सोडला. पहिले फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं? मग राहिलं आपल्यापाशी 0 2 1 -1 0 2 1 -1 0 2 1 -1. नंतर घ्या 12 म्हणजे त्याच्यात फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. आता फर्स्ट रो सोडून दिला, सेकंड कॉलम सोडून दिला. मग कोणते एलिमेंट्स राहिले? -1 2 3 -1. इथे लिहिसाल -1 2 3 -1. -1 2 3 -1. त्याच्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो थर्ड कॉलम. पण काय राहिलं? -1 0 3 1 -1 0 3 1. नंतर विद्यार्थी मित्रांनो 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या.
सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून दिलं. मग काय राहिलं 3 2 1 -1 3 2 1 -1. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. 1 2 3 -1. त्यानंतर 22 23 सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्या. सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं 1 3 3 1 1 3 3 1. त्यानंतर आहे मग 31 थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. 3 2 0 2 3 2 0 2. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम सोडून द्या. थर्ड रो सेकंड कॉलम. थर्ड रो सेकंड कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं 1 2 -1 2 1 2 -1 2 1 2 -1 2. आणि आखरीला आहे 1 2 -1 2. आखरीला आहे थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्या. थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्या. 1 3 -1 0 1 3 -1 0 1 3 -1 0. हे सर्वच्या सर्व आपण एलिमेंट्स लिहिले. त्यानंतर आता इथं आहे 11. क्रॉस मल्टिप्लाय करा. 0 × -1 किती होते सांगा बरं 0. मग सेम मायनस 2 × 1 किती होते 2. 0 - 2 किती येणार -2. त्यानंतर इथं मायनस साइन आहे. इथं -1 × -1 -1 -1 × -1 +1 म्हणजे सहित मायनस 2 × 3 6 1 - 6 -5 1 - 6 -5 आणि मायनस मायनस होते +5 म्हणजे असा मायनस आहे आणि इथं -5 आहे. मायनस मायनस काय होते +5. बघा -1 × -1 +1 म्हणजे सेम मायनस 2 × 3 6 1 - 6 -5 मायनस मायनस +5. त्याच्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम बघा -1 × 1 -1 म्हणजे सेम मायनस 0 × 3 किती येते 0 -1 -0 म्हणजे -1. इथं मायनस इथं पण 3 × -1 -3 म्हणजे सेम मायनस 2 × 1 2. हे मायनस साइन जसं आहे तसं -3 -2 किती होते -5 मायनस मायनस काय होणार आहे +5. त्यानंतर इथं बघा 1 × -1 -1 म्हणजे असेल मायनस 2 × 3 6 -1 -6 -7 त्यानंतर हा मायनस सेम इथं क्रॉस मल्टिप्लाय 1 × 1 1 म्हणजे सेम मायनस 3 × 3 9 1 - 9 -8 मायनस मायनस काय होते +8. त्यानंतर नेक्स्ट 3 × 2 किती होते 3 × 2 6 म्हणजे सेम मायनस 2 × 0 किती येते 0 6 - 0 6 मायनस आहे म्हणून ब्रॅकेट 1 × 2 2 म्हणजे सेम मायनस
2 इंटू -1 -2 माइनस माइनस काय होते +2 2 + 2 4 पण -4 1 इंटू 0 0 मग सेम माइनस 3 इंटू -1 -3 माइनस माइनस होते +3 0 + 3 3 म्हणजे 6 - 4 3 हे झाली आपली स्टेप नंबर 1 इज कम्प्लीट. आता स्टेप नंबर सेकंड आणि स्टेप नंबर थर्ड तो सोपीच आहे. आता बघा स्टेप नंबर सेकंड. त्याच्यामध्ये आपल्याला काय लागते मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ ए. इथं आहे A11 A12 A13 11 12 13 21 22 23 31 32 33 हे व्हॅल्यू याच्यात पुट करावं लागते. इथं लिहितो. आता बघा 11 12 13 किती 11 12 13 इथं बघा -2 5 -1 -2 5 -1 21 22 किती 23 किती आहे 5 -7 8 5 -7 8 आणि 31 32 33 किती आहे 6 -4 3 6 -4 3 हे झाली स्टेप नंबर 2 म्हणजे ते व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे होते. आणि लास्ट आहे स्टेप नंबर 3. ते आहे ऍडजॉइंट. Adjoint of A is equal to formula transpose of matrix of cofactor. Transpose of matrix of cofactor. म्हणजे फर्स्ट रो आहे तर फर्स्ट कॉलम होईल. फर्स्ट रोचा काय होईल फर्स्ट कॉलम -2 5 -1 सेकंड रो आहे सेकंड कॉलम 5 -7 8 थर्ड रो आहे थर्ड कॉलम 6 -4 3 म्हणजे हा बघा फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम सेकंड रोचा सेकंड कॉलम थर्ड रोचा थर्ड कॉलम. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते होमवर्कचे 2 प्रॉब्लेम की जे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहे. तसेच या आधारित अजून काही होमवर्कचे प्रॉब्लेम लिहा ऍडजॉइंट वाले आणि ते तुम्ही मला नक्कीच सॉल्व्ह करता. आणि त्याच्यानंतर आपण आज इनवर्स बघू. काय बघायचं आपल्याला इनवर्स. तर मी तुम्हाला 5 प्रॉब्लेम देतो होमवर्कला तर 5च्या 5 ट्राय करता. हे प्रॉब्लेम नंबर कोणतं होतं आपलं 7वं. आता प्रॉब्लेम नंबर 8. होमवर्क फाइंड adjoint A is equal to 1 2 3 2 3 1 1 2 2. Answer 4 2 -7 -3 -1 5 1 0 -1. काय प्रॉब्लेम होता इकडे चेक 1 2 3 2 3 1 1 2 2
आन्सर 4 2 -7 -3 -1 5 1 0 -1. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 9. फाइंड adjoint. Two three one 1 2 3 3 1 2. Answer 1 -5 7 7 1 -5 -5 7 1. And problem number 10. Find adjoint. A is equal to 1 0 -1 3 4 5 0 -6 -7. Problem number 11. A is equal to 1 2 6 7 2 5 8 2 10. Problem number 12. A is equal to 3 -3 4 2 -3 4 0 -1 1. ओके विद्यार्थी मित्रांनो, एवढे प्रॉब्लेम सफिशियंट आहेत. तर तुम्ही एवढे प्रॉब्लेम ट्राय करा 5 होमवर्क, तर तुम्हाला ऍडजॉइंट हा क्लिअरली होऊन जाईल. तर आता याच्यानंतर आपण चालू करू इनवर्स. तर सर्वांनी हेडिंग टाका इनवर्स. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. Inverse of matrix by adjoint method. Inverse of matrix by adjoint method. Inverse of matrix by adjoint method. Adjoint method आहे, पण काय फाइंड करायला लागते? इनवर्स किंवा ऑर, याला ए इनवर्स म्हणतात. काय म्हणतात? ए इनवर्स. याच्या स्टेप्स अप. सर्वात पहिली स्टेप, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे. पहिली स्टेप. स्टेप नंबर 2, त्याच्यामध्ये आपल्याला तेच काय लागते? एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. मायनर अँड कोफॅक्टर. स्टेप नंबर 3, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. स्टेप नंबर 4, ऍडजॉइंट. ऍडजॉइंट सुद्धा काढाच लागते, जे आज आपण पाहिलं ते डबल. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 चा फॉर्म्युला आहे ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा 5 स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इज इक्वल टू 0. स्टेप नंबर 2, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. Step number 3, matrix of cofactor.
स्टेप नंबर 4, adjoint of A, transpose of matrix of cofactor. स्टेप नंबर 5, A इनवर्स म्हणजे 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू adjoint. म्हणजे बघा आपण adjoint मध्ये हे 3 स्टेप आहे शिकलोच होतो. आता नवीन स्टेप काय, डिटर्मिनंट करायला लागते, त्याच्यानंतर 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू adjoint ऑफ A. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे हेडिंग टाकायचं आहे, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय adjoint मेथड, आणि त्याच्यानंतर हे 5 स्टेप लिहायच्यात. फटाफट नोट डाऊन करा. फटाफट हे 5 स्टेप नोट डाऊन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता घेणार आपण याच्यावरचं न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. सेकंड ऑर्डर आज घेणार आपण, थर्ड ऑर्डरचे नेक्स्ट लेक्चरला घेऊ. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, इफ A is equal to matrices of 4 3 3 2, find A inverse by adjoint method. मेथड आपली adjoint मेथड आहे, पण आपल्याला काय फाइंड करायला लागते, A इनवर्स. तर स्टेप वाईज जाऊ. सर्वात पहिली स्टेप आहे आपली, स्टेप नंबर फर्स्ट. याचा डिटर्मिनंट काय लागेल, डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इज इक्वल टू 0. 4 3 3 2. आता याचा काढायचा डिटर्मिनंट कसा काढतात, या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय, 4 इंटू 2 8, मला साइन मायनस, या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय, 3 इंटू 3 9, आणि 8 मायनस 9 काय होते, -1, इज नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे हा कोणता मॅट्रिक्स आहे, सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे, हा आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर आपली पहिल्या नंबरची स्टेप कंप्लीट झाली. काय घेतला आपण, A इनवर्स, याचा डिटर्मिनंट काढला, डिटर्मिनंट ऑफ A 4 3 3 2, 4 2 8, 3 3 9, 8 -9 -1, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर आता आपली स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये तुम्हाला माहितच आहे काय काय लागते, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. काय लागते, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. तर याच्यामध्ये A11 A12 11 12 A21 आणि A22 21 22. सेकंड ऑर्डर आहे ना, 11 12 21 22. फॉर्म्युला काय आपल्यापाशी, 11 12 21 22 चा फॉर्म्युला आहे प्लस मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस प्लस, सेकंड ऑर्डरचा. आता आपला मॅट्रिक्स काय होता तो, 4 3 3 2. आता याचा बघा, 4 3 3 2. इथं काय येणार आहे, इथे येणार आहे R1 R2 C1 C2. आता बघा 11 चा अर्थ काय होते, फर्स्ट रो सोडून द्या, आणि या 1 चा अर्थ काय होते, फर्स्ट कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या, मग किती राहिलं 2. त्यानंतर 12 चा अर्थ काय होते, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या, फर्स्ट रो सोडून द्या, आता सेकंड कॉलम सोडून द्या, 12 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला तर इथं राहिलं 3. त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या, सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर इथं काय येणार आहे, इथं सेकंड रो सोडून द्याला आणि इथं फर्स्ट कॉलम सोडून द्याला, तर काय राहिलं 3.
त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. सेकंड रो सेकंड कॉलम. तर सेकंड रो सेकंड कॉलम जर सोडला तर राहिलं 4. बघा 11चा अर्थ काय होते? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 12चा फर्स्ट रो सेकंड कॉलम, 21चा सेकंड रो सेकंड कॉलम, 22चा सेकंड रो सेकंड कॉलम, 21चा सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि 22चा सेकंड रो सेकंड कॉलम. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, समजलं तुम्हाला? हे आहे एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर, स्टेप नंबर 2. त्यानंतर स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायला लागते? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काय काय लागतात? मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. स्टेप नंबर 3, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर याच्यामध्ये येते A11, A12, A21, A22, 11, 12, 21, 22, 11, 12, 21, 22. तर इथं काय येणार आहे? इथे येणार आहे 11, 12, 21, 22. हे जे आपण जे हे काढले मायनस ते इथं 2, -3, -3, 4, 2, -3, -3, 4. त्यानंतर स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 मध्ये काय करायला लागते आपल्याला? ऍडजॉइन. स्टेप नंबर 4 ऍडजॉइन. ऍडजॉइन. ऍडजॉइन ऑफ ए ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. याचा अर्थ काय होते? हा फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम. आता हा फर्स्ट रो आहे 2, -3. तर याचा काय करसाल? फर्स्ट कॉलम. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम 2, -3. हा सेकंड रो आहे -3, 4. हा -3, 4. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. हा झाला ऍडजॉइंट. आणि आता आहे स्टेप नंबर 5. बाकीच्या सर्व स्टेप सोपीच आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर इथं आहे स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5. A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. 1 upon determinant of A into adjoint of A. तर इथे येणार आहे 1 upon determinant of A. डिटर्मिनंट ऑफ ए किती आला होता आपला? डिटर्मिनंट ऑफ ए आला -1. तर इथे येते -1. आणि ऍडजॉइंट ऑफ ए किती आला? 2, -3, -3, 4. आता इथं 1/1 किती होते? 1. आणि या मायनस साईन काय करा? अंदरचे चिन्ह गायब करा. म्हणजे अंदरचे चिन्ह बदलतात. कारण की 1/1 म्हणजे 1च होते, -1 आहे. मायनस साईन अंदर चिन्ह बदलतात. +2 चं -2, -3 चं +3, -3 चं +3 आणि +4 चं -4. हा झाला ए इनवर्स. +2 चं -2, -3 चं +3, -3 चं +3, +4 चं -4. तर हे झालं आपलं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट कंप्लीट. एक वेळा पुन्हा सांगतो ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही. प्रॉब्लेम नंबर काय होतं? फर्स्ट होतं इफ A is equal to 4, 3, 3, 2, find A inverse by adjoint method. स्टेप नंबर फर्स्ट, डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट काढला 4, 3, 3, 2 चा. काय येणार? 4 × 2 किती येते? 8 मध्ये साइन मायनस. 3 × 3 किती येते? 9. 8 - 9 -1 is not is equal to 0. नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. स्टेप नंबर सेकंड, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर.
इथं 11 12 21 22 फॉर्म्युला आहे प्लस मायनस मायनस प्लस मायनसचा. 11 कसा केला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडला तर किती राहिलं 2. 12 कसा केला, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला तर रिमेनिंग कोणता एलिमेंट्स राहिला 3. 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडला तर किती राहिला 3. आणि 22 चा सेकंड रोचा सेकंड कॉलम सोडला तर किती राहिला 4. सिंपल. त्याच्यानंतर स्टेप नंबर 3 घेतला आपण, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर A11 A12 A21 22. 11 च्या जागी टाकला 2, 12 च्या जागी टाकला -3, 21 च्या जागी -3 आणि 22 च्या जागी 4. एकदम सोपी. त्यानंतर ऍडजॉइंटचा फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम. त्यानंतर स्टेप नंबर 5 इनवर्स 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 अपॉन डिटर्मिनंट किती आहे -1 आणि त्या ऍडजॉइंट आला 2 -3 -3 4. हा 1 बाय 1 म्हणजे 1 तो लिहायची गरज नाही, मायनस साईन अंदरचे चिन्ह बदलले. +2 चा -2, -3 चा +3, -3 चा +3 आणि +4 चा -4. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो याचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला देतो होमवर्क साठी, तर ट्राय करजा. आणि रिमेनिंग याच्यातले प्रॉब्लेम ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. तर एक प्रॉब्लेम होमवर्क थर्ड ऑर्डरचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे नेक्स्ट लेक्चरला घेणार. प्रॉब्लेम नंबर 2 homework, find A inverse if A is equal to -1 3 2 -4. आणि याचा आन्सर सुद्धा लिहून द्या तुम्ही. फायनल आन्सर येणार आहे याचं 1/2 मॅट्रिसेस ऑफ 4 3 2 1. हे काय येणार याचा फायनल आन्सर. या 1/2 ने डिवाइड करायचा नाही. मायनस साईन लागलं तर अंदरचे चिन्ह बदलवायचे, मायनस साईन लागलं तर इतकंच. तर हे प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करा नक्की. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.